अर्जंटमध्ये बोलवलं, काय झालं? त्या कामच तसं आहे. हे बघ, तुझं बोलणं पटलंय मला, बरोबर आहे तुझं. आपण असं घरात बसून तात्याच्या विरोधात पुरावे गोळा नाही करू शकत. आपल्याला त्याच्या घरातच घुसावं लागेल. पण तो तुला आणि मला तर काय घरात घेणार नाही. पण वाघमारे तिथे जाऊन राहू शकतात. बरोबर दादा, तू वहिनींना तिकडे पाठवायला अजिबात घाबरू नकोस. मी आहे तुझ्या बरोबर आणि दाजी पण आहेत. होय जयद्या, बरोबर आहे तुझं. पण वाघमारेंना जर तिकडे पाठवायचं असेल ना, तर आपल्या हातात एक प्लॅन पाहिजे. तरच वाघमाऱ्यांना तिकडे सुखरूपपणे पाठवू शकतो आपण. चालतंय की, पण काय प्लॅन आहे? काय विचार केलाय का तू? होय, केलाय मी विचार. ते बघ, आपण दोघांनी एकदम टोकाची भांडणं करायची. आपण दोघांनी भांडण करायचं शक्यच नाही. मग दुसरं काय तर सांग. भांडण काय दादा? अरे खोटी खोटी भांडणं करायची द्या. हे बघ, मम्मी आणि सपना वहिनी तसं बी आपल्यात फूट पाडायला बघतात. मग आपण त्यांना दाखवू ना की आपल्यात फूट पडल्या, आणि त्यासाठी आपल्याला एक मोठं भांडण करावं लागेल, म्हणजे नाटक करावं लागेल. मग मम्मी आणि सपना त्यांच्या मनासारखं होईल, त्या खुश होतील, आणि ही बातमी त्या तात्यापर्यंत पोचल. तात्यापर्यंत पोचल्यावरती त्याला खरी वाटेल, आणि पुढे ते सगळं घडल जे आपल्याला घडवायचंय. येते का तुझ्या लक्षात मला काय म्हणायचंय ते? येते दादा, एक नंबर प्लॅन आहे. तू म्हणतो तसंच करूयात आपण. आता बघूयात तात्या कसा सुटते आपल्या तावडीतनं. तुम्हाला दोघांना खरंच हा प्लॅन वर्क होईल असं वाटतंय? अहो होय वाघमारे. हे बघा, तुम्हाला तात्याच्या घरात जाण्यासाठी काहीतरी ठोस कारण पाहिजे ना. आणि जर त्याला कळलं की आपल्या घरात फूट पडले, तर तो खुश होणार आणि 100% आपल्या खरी येणार. आणि जेवढं मी त्याला ओळखतो ना, तेवढं आनंदाच्या भरात तो नक्कीच काहीतरी चूक करणार. पण वाघमारे, मी तुम्हाला तिकडे पाठवायला तयार झालोय खरा, पण मला त्याआधी एक वचन हवंय. कसलं वचन? ज्या दिवशी तुम्हाला तात्याच्या विरोधातली फाईल सापडेल ना, त्या क्षणाला, त्या वेळेला तुम्ही लगेच घरला परत यायचं. दिलं वचन. फाईल सापडली की मी लगेच तिथून निघून येईन. अजिबात नाही थांबणार तिथं. हा, पण वहिनी आमची ऍक्टिंग कशी वाटली तुम्हाला? बिंडोक, सॉरी बरं का वहिनी, तुम्हाला बिंडोक म्हणलं बरं का मी. पण तुम्ही कसला घाबरला होता त्या दिवशी. काय झालं? कशाला बसलेली माशी उठवतोस? एक मिनिट. माशी उठवतोस म्हणजे? मी माशी वाटते तुला? माशी वाटते मी तुला? हा, आई आई मला ना तुमच्या दोघांशी पण बोलायचं नाही. वाघमारे थांबा की. वाघमारे सावका सावका जाओ. ओ वाघमारे, पायऱ्या आहेत तिथं. वाघमारे हळू. तोंड छोक झालं तुझं. तुला काय जाते हसायला? आता हे वादळ मला निस्तरायला लागणार आहे. जा जा, निस्तर. हा, चला हे घेऊन जा. ठीक आहे. वा डॅडी सर, खुश दिसतंय एकदम. काय झालं? आता आमचा एक कार्यकर्ता येऊन गेला, त्याने जी बातमी दिली ना, ती तू ऐकलीस ना, तू सुद्धा खुश होशील. अच्छा, काय बातमी दिली आहे सांगा बरं. अरे सत्य आहे ना, सत्य आणि त्याचा भाऊ तो जयदीप, दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालंय. दोघं एकमेकाचं तोंड बघायला तयार नाही. काय सांगताय? पण डॅडी साहेब, तुम्ही नक्की खात्री करून घेतलीत ना? म्हणजे ही बातमी खरी आहे ना? एकदम विश्वासू माणूस आहे, खात्रीलायक. पण एक मिनिट, त्या दोघांच्या भांडणाने आपल्यासाठी काय फायदा होणार आहे? खूप मोठा फायदा आहे आपला. त्याची ती आई आहे ना, ती मम्मीबाई, ती फार उत्साही राजकारणी आहे. तिला हाताशी धरून आणखीन तेल टाकणार आहे, हे भांडण आणखी वाढवणार आहे मी.
पण डॅडी साहेब तुम्ही विचार केलात ना सगळा व्यवस्थित?